आपल्या घरातल्या लेकराला संस्कार, आपल्या घरातल्या लेकराला पहिला शब्द बोलतोय ना, तुमच्या घरातलं लेकरू पहिला शब्द कोणतं बोलतं समजायचं, त्याचे संस्कार चांगले. तुमचं पोरग जर भजन चालू झालं असं करत असेल तर समजायचं योग्य आहे. तुमचं पोरग विठ्ठल याम राम समजायचं ब्रिलियंट आहे. आणि समजायचं हे जर म्हणत असेल आणि आईनं बापाला जर राग येत असेल, हे काय नका वाजू, इथं लिठल नक म्हणून. समजायचं माझे नाथ बाबा म्हणतात, काय माय गेली होती भूतापासी हरी नाही मुखासी. अरे मुडा, माय बापांना म्हणून जगत असताना काही काही सिटीमध्ये पोरं जर विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागले तर त्याचे मम्मी पप्पा म्हणते, असं का रे, कसं किती ओल्ड विचाराचं पोर कशाला मला आलाय, जरा हे गा तू, जरा काय म्हणतात त्याला, रॅप रॅप हा रॅप. हे म्हण जरा. घरामध्ये जर रॅप शिकवत असाल तर ते रॉंग व्हायला काहीच वेळ लागत नाही. आणि रॉंग होऊन म्हाताऱ्यालाच उचली तर ती धर म्हातारा का टाक खोबीवर का काढा खोबा. मला ज्या घरामध्ये आहार कळालेला आहे, ज्या घरातली आहार बनवणारी अंजनी माता आहे, ज्या घरातली आहार बनवणारी ज्योतिबाची सावित्री आहे, ज्या घरामध्ये आहार बनवणारी तुकोबरायची आवली आहे, बाळंतीनं बाळंत व्हावं. एक तर संताला जन्माला घालावं, नाही तर एक तर वीराला जन्माला घालावं. जननी जणे तो ऐसे जणे मोगामगडी नको, काय येड्या बाबळे खाली पडलेले. महाराज जगत असताना आपल्या घरातला बागतदार, का भूमीचे मार्दव सांगे कोंभांशी लवलव, नाना आचार गौरव सुकुलेनांचे. जमिनीची ताकद जमिनीतून निघणाऱ्या कोंभावरून कळते, तसं आई बापाची ताकद जन्माला येणाऱ्या पोरावरून किंवा पोरीवरून कळते. काका घरामध्ये एक आहे माय बापांनो, आई तू फार महत्वाची जबाबदारीची भूमिका निभावं लागल. तू इथून पुढं चार भिंती त्यात बसून फसवणारे माणसं जन्माला आलेले. चार भिंतीच्या आत बसतील आणि तुमचा अमाऊंट बॅलन्स कवाच कट करतील. आणि मग ते म्हणतो मग पैसे कस काय गेले काय नो. अरे तू गांगे आहे तू. नाही तिकून पोरगी बोलत होती, गोड 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 बोलत होती, तिनं मग अकाउंट नंबर चित्रून घेतला. तू तुला काही ठेवणार नाही. तुझी बुद्धी किती पॉवरफुल आहे. इथं किती स्टँडर्ड आहे. पोरांची हेअरस्टाईल का हेअरस्टाईल. लेकरं मोठे करायचे म्हणल्यानंतर ते किती शाळेत कोणत्या आहे, कोणत्या स्कूलला आहे, कुठं पुण्याला आहे का मुंबईला आहे का संभाजीनगरला आहे का भिवंडीला आहे का लातूरला आहे का कुठे आहे, याचं घेणं देणं नाही मायबापांनो. पण तुमचा मुलगा घरात त्याचा बेसमेंट, त्याचा पाया किती स्टँडर्ड आहे, घरामध्ये त्याचा पाया किती स्ट्रॉंग आहे. नाही तर मग कॉलेजला गेलं, बीजाची शुद्धता, रसाळ आणि गोमटी यावेत याच्याकरता जमीन सुद्धा निचरा होणारे लागेल. जमीन म्हणजे तुम्ही आहात. आई बाप क्वालिटीचा, आई क्वालिटीची. घरामध्ये क्लास 1 क्लास 2 SP कलेक्टर हे लेकर जन्माला येतात. गांगे गुंगे नाही, लोकांच्या वरती गाजिणारे नाही. एक लक्षात ठेवा, लोकांचे काम करणारे नाही. धर दमुक पुढ्यान बरं द्या आहेत ना बरेच जण. पाण्याची बाटली आण बरं द्या, मी 5 रुपये घेऊ का मग घे दर. घेणं देणं कंदील लावून येणं, येड्याच्या खिशाला 4 पिणं. जीव हवे डावला कशाला येडा करते तू जीव. जीव काय येडा करते तू. सावळा मुरलीवाला आडवा. अरे कुठून हे कुठून काढा काय नो. हे कुठून आहे, गात्यातलं आहे का मात्यातलं आहे.
आणि लोक त्यांना लई डिमांड देतात. खऱ्याला शिळा टोकडे आणि त्वराला मलिदा ठेवा. म्हणून जगत असताना परमार्थ कळणं म्हणजे 1 अन 2 अन 4 दिवसाचं काम नाही, वर्षाचं काम नाही, 1.5 वर्षाचं काम नाही. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवड. कितीतरी जन्माची पुण्याही लागते. त्यावेळेस बापाचा आज्याचा पंजाचा DNA स्टँडर्ड होत असतो. हे रक्तात भिनलेले गुण लागतात महाराज. काही काही घरामध्ये 8-8 वर्षापासून ऐश्वर्य आहे, 8-8 पिढ्यापासून ऐश्वर्य आहे. किती काही काही स्त्रिया म्हणतील त्याला काय होतं, आम्ही कसंही ब्लाऊज शिवू. तुम्हाला माहीत असेल नसेल पण आपले जुने लोकगीतं सुद्धा फार खूप सुंदर होते. त्याच्यातला भाव फार मोठा होता. लता दिदींचं पूर्वी रेडिओवर लागायचं ते गीत, लोकगीत होतं की ते जीवाला राखायाच राखलं, राया तुम्ही जाळ्यात पाखरू टाकलं. याच्या पुढचं बघा शब्द, लाख नजरेनं अंग माझं बाटलं. लोकांच्या नजरेनं सुद्धा अंग बाटत असतं. काही काहींच्या नजरात फक्त वासना आहेत आणि त्या वासनामय नजरा जर आपल्या घरातल्या स्त्रीच्या शरीरावर पडल्या आणि ती स्त्री ज्या घरात राहते त्या घरातल्या फ्रिक्वेन्स बदलायला काहीच वेळ लागत नाही. घरी बदलायला काहीच वेळ लागत नाही. तुम्ही परमार्थ म्हणजे काय महाराज, ज्याला कळाला त्याच्या घरातला अनर्थ पळाला आणि ज्याला कळालाच नाही मायबापांनो हाय तिथंच आहे. ते पुढं जायना माग यायना. आज यांनी सपर बांधलेलं आहे त्याच फक्त पात्रट बदली त्यात गळायला लागलं. कुठे आहेस तू, कुठे आहेस? ज्या घरामध्ये संस्कार आहेत, ज्या घरामध्ये संस्कृती आहे, ज्या घरामध्ये आहार आहे महाराज, त्यांचे सपराचे बंगले व्हायला काहीच वेळ लागला नाही. आणि ज्या घरामध्ये आहार नाही, संस्कार नाही, संस्कृती नाही, ते बंगल्यात राहत होते पण ते बंगल्याचं सफर व्हायला काहीच वेळ लागलं नाही. काही काहींकडे खूप प्रॉपर्टी होत्या, संपल्या. आज्याच्या आणि बापाच्या तर जागिऱ्या होत्या, पोराच्या हातात दिल्या. पोराने तर गुंठा ठेवला नाही. म्हणलं आता काय करतो पोरग, ते म्हणे आता एसटी थांबली का खिडकी बसी, त्याला थंडगार पाण्याच्या बाटल्या, खारे शेंगदाणे, लेमन पोरं दंडातल्या ताकदीनं मोठे करू नका, डोक्यातल्या ताकदीनं मोठे करा. ज्ञानदेव म्हणे नामजप हरीचे परंपरा त्याचे कुळ शुद्ध. आणि कुळाला शुद्धता येण्याकरता आहाराची शुद्धता, आणि आहाराची शुद्धता घरामध्ये जपणारी अन्नपूर्णा. अन्नपूर्णा फार स्टँडर्ड लागते. घरातल्या जर 3 गोष्टी उघड्या पडल्या ना, जबाबदार महिलांना सांगतो, जबाबदार घरातल्या जर 3 गोष्टी उघड्या पडल्या तर घर उघड्यावर यायला काहीच वेळ लागत नाही. तर कोणत्या 3 गोष्टी आहेत? एक तर धन झाकलेलं असावं, ज्ञान झाकलेलं असावं आणि घरातली स्त्री झाकलेली असावी. 3 गोष्टी. अभ्यासाच्या काळात तुम्ही अभ्यास, प्रॅक्टिसच्या काळात प्रॅक्टिस केली गुरुजी, त्याच्यामुळे आज तुम्ही आहात. महाराज तारुण्य पखवादावर घासलं हे सोपं नाही. पखवाद तुम्हाला महाराष्ट्रभर घेऊन फिरतो महाराज, पखवाज. आणि तुमचं तारुण्य तुम्ही पखवाजाच्या छाटीवर आणि धुमावर समर्पित केलेलं आहे. आणि म्हणून हे तुमच्या जीवनामध्ये तारुण्य घासावं लागतं. ज्ञान डाउनलोड करण्याकरता तरुण पण घासावं लागतं महाराज. पहिलवान व्हायचं ठरलं तरी जीव जाळावा लागतो मेणबत्ती सारखा. गायक व्हायचं ठरलं तरी सुद्धा ह्या गोष्टी लय महत्वाच्या आहे गुरुजी. तुम्हाला जर म्हणलं कार्यक्रम झाले, तुम्हाला थम्सअप पाहिजे तर प्यातांग का तुम्ही? मिरिंडा, सरप्राईज, इस्तंप नाही भेटणार तुम्हाला. हे जपावं लागणार आहे. तुम्ही जपले म्हणून गुरुजी तुम्ही महाराष्ट्रात आहेत. जे मुलं तरुण पण जपले त्यांच्या भेटीसाठी 2-2 महिने अपॉइंटमेंट घ्यावं लागत असते. ज्यांना काहीच नाही कॉलेजला दिलं पुण्याला ठेवून, ते म्हणे 10 वर्षांनी पुन्हा आले. बाकीच्या माणसाने विचारलं, वय भाऊ पोरगं काय करतं? ते म्हणे कांदे लावायच्या बयाच्या टोळीचा मुकदम आहे. म्हणलं 10 वर्ष पुण्याला जाऊन नुसतं कान आगण्या संडाचे खड्डे भरण्या का? काय केलंय तुझ्या पोरानं? ज्या तरुणी आपलं तरुण पण जपल्या
त्या सिंदूर नावाचं मशीन कंप्लीट करत असत. वा. मिशन सिंदूर नावाचं मिशन कंप्लीट करणारी जी ना आपलं तारुण्य जपलं, आपली ताकद जपली. आय कॅन डू, मी करू शकते, मी बनवू शकते. ना आपले आयुष्य खराब करण्याकरता बरेचसे जण बसलेले जाहिरात घेऊन, कुछ मीठा हो जाए, कुछ मीठा हो जाए, कुछ मीठा हो जाए. मासडीच्या गोठ्यामध्ये जर दिवसभर 50 इंची LED TV वरती जर कॅडबरीची जाहिरात वाजवली ना, कुछ मीठा हो जाए, कुछ मीठा हो जाए, कुछ मीठा हो जाए, आणि संध्याकाळी तिला जर डालं भरून कॅडबरी ठेवल्या ना, ती खाईल का हो? आपण संध्याकाळी दिवसभरात आपल्या घरातली स्त्री जर जाहिरात पाहती, संध्याकाळी म्हणती ऊच लेके आना. म्हणले क्या लगता है? ते म्हणले जीवनात सौंदर्य बहरले. एक पोरगी नाचत होती, असं डान्स करत होता. एक फिल्म प्रोड्युसर तिथून चालला होता, त्यानं बघितलं. तो तिच्याकडे असा काय म्हणते त्याला, आकर्षित झाला. माईक घेऊन गेला आणि तो तिला म्हणू लागला, वाव कोणत्या कॉलेजमध्ये आहेस? ती म्हणले मी आणि कॉलेज. तिकडून एक डुबरी पोरगी पळत आली स्लो मोशन मध्ये, मम्मी. म्हणलं वाव मम्मी कसं शक्य आहे? ती लगेच म्हणली जीवन आता सौंदर्य बहरले. निस्ती स्किन ग्लो नका करू, बुद्धी ग्लो करा. आणि काही काही पोरीला काहीच कळत नाही. उलची कोणी चांगलं बोललं का, गोड गोड बोललं का, ती म्हणते चुडा के लिए जा, भगा के लिए जा. कुठे तुम्ही? हे फार महत्वाचं आहे. कोणी फसवल तुम्हाला? अहो 300 रुपयाचे रिचार्ज वाली पुरी पळून नेल्यात. किती? 300 रुपयाचे रिचार्ज वाली. ऍपल फोन घेऊन दिला तिनं मतरच आणलं. कुठपर्यंत आहात तुम्ही? तुमचे हे किती स्टँडर्ड आहे? हे स्टँडर्ड होण्याकरता पोटात काय जातं दिवसभरात? दिवसभरात जर एका दिवसात जर पोटाचं चुकीच गेलं ना पोटात, तर दिवस खराब जातो. तुमच्या डोक्यात जर चुकीच गेलं ना, आयुष्य खराब हो जायला काहीच वेळ लागणार नाही.